जनता पार्टीचे समर्थक आहेत आणि तुम्ही या मोर्चाला समर्थन दिलं। बघा, भूमिपुत्रांवर जिकडे अन्याय होतो तिकडे आगरी सेना नेहमी उभी राहते। आजही तेच आहे, भूमिपुत्रांवर अन्याय हा आम्ही सहन करणार नाही। जी भूमिपुत्रांची घरं तोडलेली आहेत ती त्यांना परत बांधून देण्यात यावी। आमदारांनी आमच्या समोर यावं, असं पळून जायचं नाही। घरं पळून का गेले? समोर या, फेस करा, आम्हाला फेस करा, आदिवासीला फेस। काल नालासोपारा पोलीस ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं एक शिष्टमंडळ आलं होतं, काय बोलणं झालं होतं तुमचं? त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, आश्वासन दिलं होतं की 11 वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला जे काय ते आश्वासन देऊपर्यंत अजूनपर्यंत काही झालेलं नाही, म्हणून हा मोर्चा निघालेला आहे। आता काय म्हणजे तिकडे गेल्याच्या नंतर तुमची भूमिका काय असणार आहे? जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मग तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? तिथंच चुली पेटवल्या ना, तिथंच मुक्काम करणार। आपण जर पाहिलं तर अखेरीस लाल बावट्याचा मोर्चा आमदार राजन नाईक यांच्या घराच्या दिशेने निघालेला आहे। पाठीमागे आपल्याला जर पाहायला मिळतंय तर पाठीमागे जर आपण बघितलं तर प्रचंड प्रमाणामध्ये असंख्य संख्येने लोक आमदार राजन नाईक यांच्या घराकडे निघालेले आहेत। त्यांचा रोष आहे। आमदार राजन नाईक यांच्या लक्षवेधीनंतर ही कारवाई झालेली आहे। जाणून घेऊया, आपल्या सोबत यावेळेला आंदोलनकारी आहेत, ज्यांनी आंदोलन केलं, ती सगळी लोक आहेत। काय मागण्या काय ताई तुमच्या? आदिवासींच्या कातकरी समाजाच्या झोपड्या तोडलेल्या आहेत, त्यांचा पुन्हा पुनर्वसन करून देणं ही आमची मागणी आहे। आणि आमदारांनी आमच्या समोर यावं, असं पळून जायचं नाही। घरं तोडताना थांबले नाही ना। तुम्ही तर भारतीय जनता पार्टीचे समर्थक आहेत आणि तुम्ही या मोर्चाला समर्थन दिलं। बघा, भूमिपुत्रांवर जिकडे अन्याय होतो तिकडे आगरी सेना नेहमी उभी राहते। आजही तेच आहे, भूमिपुत्रांवर अन्याय हा आम्ही सहन करणार नाही। जी भूमिपुत्रांची घरं तोडलेली आहेत ती त्यांना परत बांधून देण्यात यावी, हीच आज आमची मागणी आहे। आता आमदार राजन नाईक घरी नाहीयेत, त्यांच्या घरी देखील भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत ते जमा झालेले आहेत। बघा, ते जरी बाहेर असले तरी त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सगळ्यांची संपर्क साधावा आणि त्यांनी आश्वासन द्यावं। मागणी काय आहे? आमची घरं बांधून दिली पाहिजे, आमचा पुनर्वसन झाला पाहिजे, आणि जर पुनर्वसन झाला नाही तर त्यांच्या घरामध्ये आम्ही जाऊन राहणार। काल नालासोपारा पोलीस ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं एक शिष्टमंडळ आलं होतं, काय बोलणं झालं होतं तुमचं? त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, आश्वासन दिलं होतं की 11 वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला जे काय ते आश्वासन देऊपर्यंत अजूनपर्यंत काही झालेलं नाही, म्हणून हा मोर्चा निघालेला आहे। आता काय म्हणजे तिकडे गेल्याच्या नंतर तुमची भूमिका काय असणार आहे? जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मग तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? तिथंच चुली पेटवल्या ना, तिथंच मुक्काम करणार। तिथेच मुक्काम करणार। पुढची जी काही भूमिका असणार आहे, आता तिथे पोलीस तुम्हाला अडवू शकतात, पोलिसांनी अडवलं तर तुम्ही काय करणार? नाही, पोलिसांनी अडवू द्या ना, आमच्यावर लाठीचार्ज करू द्या, आम्हाला तुरुंगात नेऊन डांबू द्या, पण आम्ही माघार नाही घेणार। माघार नाही घेणार आता, बिलकुल माघार नाही घेणार। जिंकू किंवा मरू, पण लढू म्हणजे लढू। जिंकू किंवा मरू पण लढू म्हणजे लढू। आता हा मोर्चा जो आहे तो हळूहळू राजन नाईक यांच्या घराच्या दिशेने निघालेला आहे। आरनाळा सर्वे क्रमांक 44 आणि 45 या जागेवरती कोळी समाजाची जागा आरक्षित आहे आणि त्या ठिकाणी हे जे आदिवासी आणि कोळी समाजाचे काही बांधव आहेत त्यांनी अनेक वर्षांपासून ती घरं बांधलेली आहेत। आमदार राजन नाईक यांना दिलेली माहिती, ही माहिती त्यांना कोणी दिली आणि खरंच आमदार राजन नाईक यांना दिलेली माहिती खोटी आहे का? आमदार राजन नाईक इथे नसताना ही कारवाई झालेली आणि ज्यावेळेला कारवाई होत होती त्यावेळेला त्या कारवाईमध्ये मी त्या ठिकाणी हजर होतो। माझं म्हणणं असं आहे की जर कारवाई केली तर ती सरसकट का केली नाही? बाजूलाच भारतीय जनता पार्टीचे रामदास मेहर त्यांचा मोठा रिसॉर्ट आहे, मग तो का तोडला नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत ते देतील का? टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।